मालक मला काम नाही करायचं, करा माझा हिशोब, असा कधी एक्सपिरियन्स आलाय का? बरेच वेळेस आला. आणि मी असं पण ऐकलेलं आहे की ज्या हॉटेलला ट्रॅव्हल्स वगैरे थांबतात ते फक्त पैसाच कमवतात, ते काही क्वालिटी देत नाहीत. कारण काय वस्ताद परफेक्ट कुणालाच शिकवत नाही काहीच. हातचा त्याच्यापाशी असतोच. 100%. पण जे वडील वस्ताद असतील त्याला शिकवायची गरज नाही. कधी आपल्या हॉटेलला कोणी सेलिब्रिटी वगैरे आलेत का जेवणासाठी? कोण कोण? माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे रवी भैया काय जलपरिवार. जलपरिवार. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आले आहेत रवींद्र हॉटेलचे सर्व. खऱ्या अर्थाने सरांचं नाव पण रवींद्र आहे आणि त्यांच्या हॉटेलचं पण नाव रवींद्रच आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की सरांना इन्व्हाइट करायची, तर आज तो योग आलेला आहे. आपण खूप साऱ्या हॉटेल व्यावसायिकांना आपल्या पॉडकास्टला बोलवलंय आणि प्रत्येक वेळेस एक आपल्याला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. तसंच आज सरांकडून देखील मिळणार आहे. स्वागत आहे तुमचं आज आपल्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही आलात, खूप छान वाटलं मला. आज आपण तुमच्या हॉटेल व्यवसायामध्ये जे काही तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय आणि जे नवीन हॉटेल व्यावसायिकामध्ये यायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय आज आम्हाला शिकायला भेटते ते बघूयात. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आहे की आपल्या हॉटेल रवींद्रची सुरुवात कशी झाली? नमस्कार. मी सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय देतो. मी रवींद्र जाधव, मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड. इथं आपलं मांजरसुंबा इथं रवींद्र हॉटेल आहे आणि हॉटेलची सुरुवात ही आमच्या पप्पांनी केलेली, दादांनी. किती वर्षापूर्वीची तर गोष्ट? माझ्या हॉटेलचं लायसन्स 83 सर. बर. 2024 फेब्रुवारी महिन्यात पप्पांनी साथ सोडली. तिथून पुढं खरी जिम्मेदारी काय हे मला जाणवलं. म्हणजे आता हॉटेल तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करताय आणि हॉटेलमध्ये यायच्या अगोदर हॉटेल क्षेत्रामध्ये हे हॉटेल तुमच्या वडिलांनी सुरुवात केली होती, तेव्हा तुम्ही त्यांचा हातभार लावायचा का हॉटेलमध्ये? बाबा काय त्यांनी शिकवलं का तुम्हाला सगळ्या गोष्टी? सर्व शिकवलं त्यांनी. तुमचं फ्राय पण चालवायचं असू द्या, रोटीचा असू द्या, म्हणजे जे हॉटेलला पाहिजे ते पूर्ण प्लेट धुण्यापासून वस्तादपर्यंत, वेटरपर्यंत आणि कस्टमरशी कसं वर्तणूक म्हणजे बोलणं, काय त्यांना सर्व्हिस द्यायची, काय त्यांची इच्छा आहे, हे सगळं म्हणजे पप्पांनीच शिकवलेलं आहे. बरं, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सगळा एक्सपिरियन्स पहिलाच घेतला. आज वडील जरी नसले तरी पण तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता. आता हॉटेल तुमचं खूप जुनं आहे. वडिलांच्या डोक्यात कसा विचार आला होता बरं हॉटेल व्यवसायामध्ये आपण आलं पाहिजे? खूप जुनं आहे तुमचं हॉटेल. आता आपण पाहतोय की आता नवीन हॉटेल काय सुरुवात झाली, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगली त्यांनी यश मिळवलंय. तर तुम्ही कधी विचारलं असेल की बाबा वडिलांना की आपण हॉटेल व्यवसायामध्ये का आलो? तर त्यांना विचारणं म्हणजे कसं, पहिलं त्यांनी सांगितलं की हॉटेल होतं एक पंजाबचं, मांजरसुंबा चौकामध्ये. म्हणजे दुसऱ्याचं होतं का? हां. तर त्यावेळेस ते जात येत होते, तिथं काय करीत होते थोडंफार जे काय, आणि तिथून त्यांनी अनुभव घेऊन हॉटेल आपण का करू शकत नाही म्हणून त्यांनी सुरुवात केली ती. अच्छा, म्हणजे त्या हॉटेलला बघून त्यांनी तिथं शिकून मग नवीन तुमचं स्वतःचं सुरू केलं. आता मी आपल्या हॉटेलच्या रील्स वगैरे बघत असतो, तर एक सरपंच थाळी नावाची ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? ह्या मागचं रहस्य काय? आता माझ्या हॉटेलला ट्रॅव्हल्स थांबतात, तर काही ड्रायव्हरचं म्हणणं आलं किंवा दरवेळेस तुम्ही चिकन किंवा मच्छी असं वेगवेगळं देतात, आम्हाला युनिक द्या काहीतरी. बरं. मग मी त्यांना चिकन, बॉईल, मच्छी असं त्यांना एक थाळी सजवून दिली. अच्छा. आणि त्यांनी ती फोटो काढून सोडला. तर त्यांना ते प्रत्येक जागेवर विचारित गेले ट्रॅव्हल्सवाले किंवा असे कुठं तुम्हाला जेवण भेटतं, कुठल्या हॉटेलला. बरोबर. मग परत ते ज्यावेळेस दुसऱ्या चक्करला हॉटेलवर आले तर मला म्हणले आपल्या अकाउंटून सोडा, ह्याला काहीतरी नाव द्या. बरोबर. मग नाव काय द्यायचं, तर पप्पाची बी आठवण येत होती. पप्पा सरपंच होते. अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं नाव देऊन एक सुरुवात केली, सरपंच थाळी. अच्छा. आता हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही खूप दिवसापासून आहे, तर हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही स्टाफ कसा मॅनेज करता? आता माझं पण हॉटेल आहे, रोज काय ना काय वेगवेगळे आपल्याला गोष्टी अडचणी येतच असतात. तर एखादा म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्टाफ कसा मॅनेज करता तुम्ही? आता हे स्टाफ मॅनेज करायचं बी हे आमच्या दादांनी शिकवलं, पप्पांनीच. कारण त्यांच्याच हातचे आज माझ्यापाशी 7 वेटर आहेत, 2 कुक आहेत. आणि जे नवीन आले, जे मी आणलेले आहेत, समजा नवीन आता जे थाळ्या चालू केल्यापासून बरेचसे मॅनपॉवर लागायला लागली, तर मग मी जे जुने आहेत आपले कामगार त्यांच्या थ्रू त्यांना मॅनेज करून चालू होतं. बरं, म्हणजे जुन्या लोकांना बघून नवीन लोक तसेच शिकत चालले. हा. कधी असा येतो का एखाद्या वेळेस आपल्याला खूप कस्टमर असतो आणि एखादा वेटर म्हणा किंवा कुक म्हणा तसं पाहिजे तसं आपल्या म्हणण्यानुसार काम नाही करत, मग आपल्याला काय रागावा येतं की एखाद्या दिवस बोलायला लागतं बाबा त्याला, मग त्यावेळेस ते लोक म्हणतात की मालक मला काम नाही करायचं, करा माझा हिशोब, असा कधी एक्सपिरियन्स आलाय का? बरेच वेळेस आला. मग त्यावेळेस कसं मॅनेज केलं? पण त्यावेळेस त्यांना मग साईडला थांबवलं मी, हिसाबचं आपण नंतर पाहू. आणि मी स्वतः केलं, स्वतः उभं राहिलो. बरं. मग मी करू शकतो तर तू का नाही? बरोबर. मग त्याचं काय होती प्रतिक्रिया त्या गोष्टी? परत मग काय आपलं करतो मी बाबा,
राहू द्या हिसाब नका करू, राहते म्हणजे असे अनुभव आले भरपूर असे तुम्हालाच नाही तर बऱ्याच जणांना वैयक्तिक मला 25 दिवसामध्ये हा एक्सपिरियन्स आलाय. हो पण मी त्या केसमध्ये आता तुम्हाला हे पण गोष्टी आहे अशा हॉटेल व्यवसायामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्टाफला खूप वेळा समजावून सांगतो की बाळा तू असं नाही असं कर, हो वारंवार सांगून देखील ती व्यक्ती आपल्याला पाहिजे तसं काम करत रिस्पॉन्स नाही. देत ना. मग आपण त्याला रागवायचं काय म्हणतो की भाऊ तू नको काम करू, तू तुझा निघून जा. मग आपण त्याला म्हणतो तुझा तू हिशोब घे आणि जा. असं तुमच्यासोबत कधी झालंय? बरेच वेळ झालं, कारण आता हा विषय कॉमनच झाला हॉटेलवाल्यासाठी. बरोबर, कारण मी वैयक्तिक एक्सपिरियन्स घेऊनच तुम्हाला ज्यावेळेस कस्टमर नाही हां काय वेळ समजा घालवायचा आहे त्यावेळेस मोकळे बसलेले असतील. बरोबर, असं बरेच वेळ झाले. आणि ज्यावेळेस आपलं हॉटेल व्यवसायाला रिस्पॉन्स चांगला भेटेल, कस्टमर चांगले चालू होतील, त्यावेळेस मग परत हे विषय निघतो की मी जाणार आहे, करा माझा हिशोब, करा माझा हिसाब, किंवा तुम्ही दुसरा बघा. आणि माझी तर रात्रीतून 4 पळून गेली. मग त्यावेळेस काय करता तुम्ही लोक निघून गेल्यावर? आता त्यावेळेस मग भातचा एक आहे हाताखाली, भातचा, आणि मी मग दोघांनी काय वेळेस दोघांनीच ऑर्डर केली एवढे कस्टमर असताना. आणि काय असे कस्टमर आहेत की कस्टमर बी इतके एकदम मला असे प्रामाणिक आणि चांगले मिळालेले आहेत. काही वेळेस ते स्वतः घेऊन येतात किचन मधून, किंवा आम्ही बसतो आणि आज तुम्हाला अडचण आहे पण आम्ही हाताने घेतलं तरी काय फरक पडणार नाही. बरोबर, म्हणजे आपलं रेग्युलरचे कस्टमर. आता तुम्हाला सांगतो काय काय हॉटेल मालक आपण बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकत असतो नाही का सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता एखाद्याला काम नसतं करायचं हॉटेलमध्ये, त्याला जबरदस्ती काम करायला लावतात. मग त्यांनी पगार मागितल्याच्या नंतरून त्यांना पगार बी देत नाहीत, मारहाण करणे, काढून देणे, मग ह्या अशा गोष्टी घडतात. अशा तुमच्यासोबत कधी घडलंय का? नाही, तुम्ही एखाद्याचा पगार न कारण मी त्याला काढून माझ्या प्रत्येक कामगाराची, वेटर असू द्या, भाकरीवाले मावशी असू द्या, वस्ताद असू द्या, रोजची रोज पेमेंट आहे. रोजची रोज म्हणजे प्लस त्यांच्याकडे पैसे असताना त्यांना मंथली असं ठेवलं नाही का मंथली पगारावर सगळे रोजची रोज त्यांना देणं. आता माझं वैयक्तिक तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक मुलगा कामाला होता, त्याने एक 10-12 दिवस काम केलं, वारंवार समजून सांगितलं, आणि एक दिवशी कस्टमर चालू झालं आणि त्याच दिवशी मला काम नाही करायचं, माझा हिशोब करा. एवढा राग येतो माणसाला, येतो एवढा भरपूर राग येतो. पण मी त्याला बोललो नाही अजिबात काय. त्याला म्हणलं तुला नाही काम करायचं ना, तू रूमला जा, तुझी बॅग भर, खाली ये, तुझा हिशोब घे, तुझे तू पैसे घे आणि जा. त्याचा हिशोब दिला. आणि त्यात बी असं असतं की तो एकच माणूस नसतो, तुमच्याकडे त्याचाच गाववाला एखादा व्यक्ती असतो. मग आता काय होतं माहिती आहे, हे केस मी दिले पैसे, आता एखाद्या वेळेस कामगारांवर पण खूप अन्याय होतो. 2 जण असतात, एक जण आपला जुना असतो काम, तो काय करतो त्याच्या मित्राला वगैरे म्हणतो ये बाबा इथं छान काम आहे. मग तो आल्याच्या नंतरून काय होतं की जो जुना आहे तो व्यवस्थित काम करतो, नवीन वाल्याला काम जमत नाही. मग त्याचे होते नाटकं चालू. मग एखादा मालक काय म्हणतो तू काय काम करत नाही, तुला 1000 वेळा समजून सांगितलं तू चल तू नाही काम करायचं. मग त्या जुन्या बिचाऱ्याचं काय होतं, त्याने आणलेला असतो, त्याला त्याच्या घरचे फोन करतात तू घेऊन गेलेलाच बाबा ह्याला, मालक काय म्हणतो मी पैसे देणार नाही. मग मरण कोणाचं होतं, जुन्यावाल्याचं. तर हे असं कुठल्याच हॉटेल मालकांनी नाही केलं पाहिजे. जुना असो नवा असो, कितीही त्रास हो, काही बी हो, जो माणूस सक्षम आहे स्वतःच्या व्यवसायामध्ये, वेटर जाऊ तुमचा हेल्पर जाऊ, आपला हा भारत देशामध्ये आहे ना लोकशाही, आपण कधीच कोणावर हुकुमशाही करून नाही. बऱ्यापैकी स्टाफचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण स्टाफवरती जास्त चर्चा करतो. कुठल्याच तुमच्या वेटरचा असो, हेल्परचा असो, तुमच्याकडे भाकरं करणाऱ्या बाया असतात, कुणी असो, किती त्रास देऊ, आपण त्यांचं एक काम आहे की पगार करणे आणि जाऊ दे. कारण ह्याने काय होतं की तुमची जी माउथ पब्लिसिटी, जे बाकीचे लोक बघत असतो तुमचा स्टाफ, जर एका व्यक्तीचा तुम्ही पगार बुडवून जर त्याला काढून दिला तर बाकीचे लोक म्हणतात हा माणूस चांगला नाही. आपण बी भविष्यात थोडंफार कानकून झाली की आपला बी पगार मिळणार नाही. पोरं काय म्हणतात गोड गोड बोलून आपले पैसे घेऊन निघून जातात. त्यामुळे मला तरी वाटतंय की पैसे कोणालाच ठेवायचे नाही. कुठलाही व्यवसाय असू द्या, कष्टाचा पैसा कधीच ठेवायचा नाही. आता आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकाकडून सगळ्यात जास्त आवडीनं खाणारा कुठला पदार्थ आहे, कुठली थाळी तुमची? माझी सगळ्यात जास्त चालणारी थाळी बालाघाट थाळी. कुठली? बालाघाट थाळी. काय असतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक दमचा मुर्गा आहे, 65 आहे, मच्छी आहे, बॉईल आहे, शर्वा, रोटी, भाकर, राईस. किती रुपयाला ती थाळी? ही 1500 रुपयाला 5 जणांना अनलिमिटेड. 1500 रुपये चिकन वगैरे सगळं अनलिमिटेड. 5 जणांमध्ये 1500 रुपये द्यायचे. आणि किती जातात दिवसाचे तुमच्या अशा थाळ्या? माझ्या सगळ्या थाळ्या सरपंच, बालाघाट, पैलवान, अशा ढवारा मटण असे मिळून 340 थाळी जाते पर डे. आता बरेच मी हॉटेलवाल्यांचे पॉडकास्ट केले. पहिले तुम्ही म्हणजे व्यक्तीत की ज्यांच्या हॉटेलला ट्रॅव्हल्स वगैरे
उभे राहतात. आणि ट्रॅव्हल्सचं कसं असतं की वन टाइम एकदमच लॉट येतो. वन टाइम राहते. आता तो मॅनेज करणं काही सोपं नसतं. ट्रॅव्हल्समधून येणारा माणूस तुमच्याकडे कोणी चहा मागणार, कोणी बिस्किट मागणार आहे, बरोबर आहे. कोणी जेवण करणार आहे, म्हणजे प्रत्येकाची मागणी प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. वेगळी वेगळी असते. मग ते कसं मॅनेज करता, आणि ते विषय म्हणजे ते रात्री 12 आणि 1चा खेळ आहे. रात्रीचं कसं काय या गोष्टी मॅनेज आता हे पण आमच्या पप्पांनी शिकवलेलं आहे. समजा हे हां. दादांनीच की का ट्रॅव्हल जे आहे आपल्याकडं ही 2002 पासून आहे. बर. आणि असा भ्रम आहे लोकांचा की बाबा ट्रॅव्हल्स वाल्याला काहीतरी देत असते आणि काय असेल, काही नाही. ट्रॅव्हल्स वाल्याला फक्त आपली सर्व्हिस पाहिजे. बरोबर जिथं कुठं अडचण आली गाडीला, कधी खराब होणं, बंद पडणं, असे म्हणजे बरेचसे बरोबर गोष्टी आपल्या असतात. एरियामध्ये तर आपण तिथं त्यांची त्यांच्यासाठी मदत करणे. उभा जरी राहिलो आपण तरी त्यांचं समाधान आहे. बरोबर. राहिली गोष्ट त्यांच्या प्रवाशांची, तर प्रवाशांना आपण अशा बऱ्याचशा वस्तू आहेत रेडी केलेल्या असतात. दाल तडका असो, नॉनव्हेजचं चिकन असो, अंडा करी असो, की गाडीचा टायमिंग असतो फक्त 20 मिनिटं आणि आता माझ्याकडे तो 25 आहे. एका टायमिंगला पहिल्याच लॉटला 10 असतात, त्याच्यात मुंबई 4 असतात. बाप. आणि मुंबई म्हणलं की नांदेडून येणारी गाडी कस्टमर जास्त जेवणारी, ही एक काळजी घ्यावी लागते आम्हाला की गाडी टायमिंग मध्ये कशी काढायची. बरोबर. मग तुम्हाला लय फास्ट सर्व्हिस द्यायला फास्ट लागत. सर्व्हिस द्यावी लागते. कारण तिथं गाडी जर लेट झाली तर त्यांचा पुढचा टायमिंग चुकतो. आणि मी असं पण ऐकलेलं आहे की ज्या हॉटेलला ट्रॅव्हल्स वगैरे थांबतात ते फक्त पैसाच कमवतात, ते काही क्वालिटी देत नाहीत. आता हे बाकीच्यांचं नाही सांगू शकत मी, पण माझं वैयक्तिक जे रीलला आहे तेच ट्रॅव्हल्सला बी. बरोबर. आणि सोशल मीडिया असल्यामुळे ट्रॅव्हल्स मध्ये 5 तरी पॅसेंजर असतात आपले रील पाहणारे. बरोबर. त्याच्यामुळे जर आता समजा सरपंच आली 300ला रेग्युलर आणि ट्रॅव्हल्स आली 400ला लावू शकत नाही ना. बरोबर आहे ना. तुम्ही जो आहे तोच रेट ठेवता. आता दाल फ्राय समजा 100ला लावतो, जे डेचा रेट आहे तो. नाईटला ती पाहिलेलीच असते त्यांनी. एक तरी पॅसेंजर असतो की ज्या गाडीमध्ये आपली रील पाहिलेली असते. बरोबर. म्हणजे रेट बाकीच्याच नाही, पण माझ्यापाशी तर रेटमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही. आणि आता जसं तुम्ही सांगितलं तुमच्या ट्रॅव्हल्स येतात, आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की खरंच हॉटेल मालक त्यांना काहीतरी देत असेल म्हणूनच त्यांच्या हॉटेलला ते थांबतात. ह्याचं काय बरं सत्य? मी अगोदर सांगितलं की फक्त त्यांना सर्व्हिस पाहिजे, चांगली सर्व्हिस. सर्व्हिस. आता बऱ्याच जणांना वाटतं की ड्रायव्हरला कमिशन आहे, हो. ड्रायव्हर इथंच गाडी कसा नेतो. पण त्या ड्रायव्हरला ज्यावेळेस रोडने चालायचे तर बऱ्याचशा अडचणी असतात. खरं. मग त्यावेळेस त्यांना हक्काचा माणूस कोणतरी पाहिजे रोडवर. बरोबर. अडचण आली जाऊन उभा राहायला पाहिजे तिथे. हां, ते काम मी करतो. अच्छा. म्हणून एवढे दिवस तुमचे संबंध आहे ते तुमच्या वडिलांनी जपलं ते तुम्ही जपताय, म्हणून तुम्हाला कस्टमर आहेत आहेच ट्रॅव्हल्सचं. ठीक. आता बरेच आपण पाहतोय की सोशल मीडियामुळे बऱ्याच हॉटेलवाल्यांचं खूप कल्याण झालंय. हो. तसं तुमचं सोशल मीडियामध्ये मत काय आहे? तुमचं सोशल मीडियाने कस्टमर वाढतं का नाही? नाही, वाढतं ना. किती फरक पडलाय बरं तुम्हाला आता? आता मला जवळपास 70% फरक पडला म्हणायचं सोशल मीडियामुळे. माझे काही दिवस असे गेले तर रविवार, मंगळवार, शुक्रवार मला चिकन 2 क्विंटल क्रॉस लागले आणि बिल आहेत त्याचे आज बी माझ्यापाशी. आणि वेट केलेले व्हिडिओ आहेत हॉटेलला उतरलेला माल तेवढा. एवढं कस्टमर आहे एवढे कस्टमर आहेत रील्समुळे. रील्समुळे. जिथं माझं 10-20 किलो जात होतं तिथं 2 क्विंटल क्रॉस होणं म्हणजे जोक नाही. शून्याची किंमत काय ती त्यावेळेस कळाली. तुम्हाला भरपूर फायदा झाला. आणि आता बी तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करताय. मग तुम्ही लोकांना काय सांगू शकता? व्यवसायासाठी सोशल मीडिया फायदेशीर आहे का नाही? फायदेशीर. प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाने सोशल मीडिया लवकरात लवकर धरावा. प्रत्येकाने धरलं पाहिजे, पण कोणाची कॉपी नाही केली पाहिजे. कॉपी नाही. प्रत्येकाने आपलं काहीतरी एक वेगळं, जसं तुमच्याकडे तुमची सरपंच थाळी, पैलवान थाळी, तशा पद्धतीने तुम्ही एखादी तुमची थाळी लॉन्च करा. कारण सोशल मीडियावरती भरपूर लोक बघा, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं काहीतरी वेगळं केलं तरच आहे. नाहीतर एखाद्याची मी जसं करतोय तसं तुम्ही केलं, तुम्ही जसं करतोय मी केलं, लोक पण येडे नाही प्रत्येकाला. आणि मेन म्हणजे आता बघा बरेच लोक अशी पण आहेत की रेट कमी करून व्यवसाय करत आहे हॉटेल व्यवसायामध्ये. तर तुमचं काय मत आहे त्या गोष्टीवर? त्यांना परवडतं का खरंच, का उगा घर जाळून कोळशाचा धंदा आहे? उदाहरण घेतलं तर माझीच रेट कमी करून थाळ्यात. काय रेट आहे बरं आपल्या थाळी? आता माझी सरपंच थाळी 299. अनलिमिटेड काय? अनलिमिटेड एका व्यक्तीला चिकन, मच्छी, बॉईल. किती? 299. हा. तर परवडतं का तुम्हाला ते? माझं परवडण्याचा हिसाब असा आहे की जी मी एक थाळी तिथं ते 4 जण येतात आणि हे चौघाचा पर्याय म्हणून मी 5वी थाळी 5 जणांसाठी थाळी सोडली बालाघाट. म्हणजे जी एक व्यक्ती मागे कमवायची होती तर मी त्या 5 व्यक्ती मागे कमवतो. बरोबर. आणि त्या 5 व्यक्तीमुळं जे 5 व्यक्ती माझे आले त्यांच्या थ्रू अजून 25 होते आणि माझी क्वांटिटी वाढत चालली. बरं. मी विचार काय केला, मार्जिन कमी पण क्वांटिटी जास्त. जेवढी क्वांटिटी जाईल तेवढं मार्जिन मला राहणार 100%. आता तुम्ही समजा 299 थाळी तुम्ही सोडलेली, इंस्टावर असो, सोशल मीडियावर असो,
युट्यूबला असू आणि तुमच्या थाळ्यात चालल्या 10 तर काय करणार. मग नाही परवडत. म्हणजे बल्कमध्ये जर मटेरियल गेलं तरच मार्जिन क्वांटिटीने जर आपण खरेदी करून क्वांटिटीने आपण जर दिलं, व्यवस्थित सर्व्हिस दिली तर ते वाढतच चालणार, कमी होणार नाही. परवडतं त्याच्या. परवडणार 100% थोडंफार जर गेलं तर परवडत नाही. जास्त मटेरियल गेलं तरच परवडणार. मग त्या हे माझा हिशोबाने अनुभव तुम्ही ते अनलिमिटेड ठेवले. ते आहे. मग आता जे तुम्ही चिकन वगैरे यूज करता ते रोजची रोज फ्रेश असतं का? आता एवढं लागते म्हणल्यावर काय त्याच्यात रोज फ्रेश. आणि मी दुकानदार जे आहे माझेच गावातला लतीफ भाई म्हणून, बरं. त्यांना हेच सांगितलेलं की मी बाबा माझा टायमिंग आहे सकाळी 12ला हॉटेलचा आणि माझ्या रीलचा टायमिंग आहे 10:30 ते 11:45 थाळीचा. तिथून पुढे माझे ट्रॅव्हल्स आहेत. तोपर्यंत तुझं दुकान चालू राहिलं पाहिजे. बरोबर. मग मला 10 किलो लागू, 20 किलो लागू, जर फोन लावणं असं तुझी सर्व्हिस द्या. किती वाजू किती वाजू. म्हणजे असं एकदाच आणून फ्रीजला टाकणं असं करीत नाही. कंटिन्यू जसं लागेल असं फ्रीज त्याला सांगणं. आता सध्या जो आपण पाहतोय की गॅसचे रेट वाढलेत, प्रत्येक गोष्टीची महागाई झाली. मग एवढ्या महागाईमध्ये तुम्ही तुमचे जुनेच रेट ठेवलेत, मग कसं काय बरं मार्जिन राहतात? आता मी काय केलं, ज्यावेळेस चिकन मला होलसेलमध्ये हेच 120ने देत होते, आज 220 आहे. बरोबर. तर त्यावेळेस थाळी सोडलेली मी गेल्या दसऱ्याला 25च्या. हो. म्हणजे आज तिथून पुढे गॅस वाढला, चिकनच्या पट्ट्या वाढल्या, अंडे सुद्धा वाढले. जे अंड्याचे कॅरेट, सगळे रेट वाढले. अंड्याचे कॅरेट 90-100 रुपयाला होतं, ते आज जवळपास 8 रुपयाने अंडे झाले. म्हणजे हे मॅनेज करीत करीत मी असा विचार केला, रेट वाढलं आणि कस्टमर नाराज होणं असं बी नाही, किंवा आपण आपल्याला मार्जिन राहणार नाही किंवा आपण लॉस होणार असं बी करायचं नाही. ह्या हिशोबाने मी जी माझी एक थाळी होती बालाघाट सोडलेली होती 1250, तिचे फक्त 250 रुपये वाढले, ती 1500 केली. अच्छा. म्हणजे त्यातून तुम्ही थोडंसं हे करून त्याच्यामध्ये सावरण्यासाठी आपल्याला मॅनेज केलं. मग आता कसं काय बरं? आता गॅसचे रेट कमी झालेत का? हाही तसेच नाही, तेच रेट आहेत ना, तेच वाढलेलेच ना. वाढलेलेच, कमी झालेच नाही. आता बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांनी काय केलंय, त्या इलेक्ट्रिक तसल्या चूल वगैरे घेतल्यात नाही का, ते हवा मारते आणि कोळसा वगैरे टाकून त्याच्यावर बी चांगलं चालतंय. मग तसं तुम्ही विचार करा. मध्ये गॅसचे प्रॉब्लेम होते तर आपण केले ना. मग जुना त्यावेळेसचे स्टोव होते पप्पांच्या हातचे, त्यावेळेस गॅसचा काही विषय नव्हता. बरोबर. स्टोव आणि मी वापरलेला, मी हवा आणू लागत होतो पप्पांना त्यावेळेस, कारण कस्टमर असे होते. आणि आज बी जे जुने कस्टमर आहेत त्यातले 2 कस्टमर जे आहेत त्यांनी मला सांगितलं की तुमच्या हॉटेलला ज्यावेळेस तुमचे वडील होते, आम्ही एक दाल फ्राय आणि रोट्या 2 जणांचं फुल जेवण आमचं 12 रुपयात होत होतं. 12 आज बी आहेत आणि आज सांगते ती त्यांची बाईट घेणार आहे मी आपल्या हॉटेल लावून एक वेळेस. म्हणजे एवढे जुने कस्टमर तुम्ही टिकवून ठेवलेले. म्हणजे हे तुम्ही आता जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही का बरं नाही घुसले इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये, की तुमचं काय झालं असतं, गॅसचे पण पैसे वाचले असते आणि तुम्ही ग्रामीण भागात येतात. आता माझं हॉटेल थोडं म्हणजे सिटी टाईप भरतं, म्हणून मला थोडंसं जागा कमी असल्यामुळे मला ते करता येत नाही. तर तुम्ही ते करू शकले असले, तुमचे आणखीन 2 पैसे वाचले असते. मग तुमच्या डोक्यात अशी कल्पना का नाही आली? कारण मी बऱ्याच हॉटेलमध्ये जाऊन आलोय, प्रत्येकाशी चर्चा करतो. म्हणजे एक तुम्हाला तुमचे कॉस्ट कमी झाले असते, प्रॉफिट आणखीन तुम्हाला मिळालं असतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं तुमच्या डोक्यात विचार नाही आला? इलेक्ट्रिकचा आला विचार आणि मी आणलेली पण एकच आणली होती. ज्यावेळेस आपले गॅसचे प्रॉब्लेम चालू झाले त्यावेळेस स्टोव एक वापरत होतो आणि इलेक्ट्रिकचे एक जे कोळशावरली शेगडी दे. पण जितकं आपल्याला फास्ट सर्व्हिस द्यायची तेवढं त्याच्यावर फास्ट जुळत नाही. त्यामुळे मग तुम्ही तुमचं कस्टमर खूप जास्त असतं. कस्टमर भरपूर आहेत. एक टायमिंगला माझ्यापाशी 250 खुर्ची. काही वेळेस असं होतं की खुर्च्या पॅक असतात, फॅमिली सहित बाहेर वेटिंगला असतात. एवढं कस्टमर असतं. फॅमिलीचे 4 हॉल मोठे येतात तरी पण फॅमिली वेटिंगला असतात. आता तुम्ही काय काय देतात? तंदूर रोटी, भाकर, तंदूर, बाजरी, चपाती कंटिन्यू. आता बाजरीच्या भाकरी जर म्हणलं तर आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे रात्री 12 आणि 1 वाजता येतात. तुम्ही बाया वगैरे कशा मॅनेज करता भाकरीसाठी? आता माझ्याकडे आपल्या गावातल्या 2 आहेत प्रॉपरच्या आणि MP चे 2 आहेत. मग त्यांचं शेड्यूल त्यांचं शेड्यूल ठेवलेलं आहे ना, जे सकाळी 10ला लागणारे MP चे आहेत. सगळी साफसफाई, स्वच्छता सुरुवात 12 पर्यंत, त्यांनी 12:30 पर्यंत टोटल करून घेणे. आणि जे आपल्या गावातले त्यांना 12:30ला आणायचं. अच्छा. म्हणजे 2 शिफ्टमध्ये तुम्ही मॅनेज केले. आपल्या हॉटेलचं टायमिंग काय? सकाळी सकाळी 12 ते रात्री 12:30. 12:30 म्हणजे 12:30ला बंद करतात? बंद होतं. ट्रॅव्हल्स संपून जाते सगळं. अशा हिशोबाने तुम्ही मॅनेज केलेलं. एकसारखीच क्वालिटी टिकून राहावं म्हणून तुम्ही काय बरं पाऊल उचलता? एकसारखी क्वालिटी टिकून राहण्यासाठी घरगुती मसाला. बरं. म्हणजे कसं असतं, तुम्ही अंदाजे टाकता का प्रत्येक गोष्ट मोजून त्याच्यामध्ये टाकता? रस्सा किती टायमाला बनवता? 1 टाइम का लागेल तसा? रस्सा 2 टाइम होतो. कसा बरं? एक दुपारी 12-12:30ला एक बनतो आणि एक 6 वाजता. त्या रस्स्याची कंटिन्यू क्वालिटी एकच राहते. आणि तो रस्सा बनवताना तुम्ही तुमच्या अंदाजे करता का मोजमाप करून असतं? नाही, अंदाजे हातच बसलेला आहे सर होते. अच्छा. एकदम म्हणजे आता हे परफेक्ट तुमचं ते
आता नवीन ट्रेंड आला हत्ती बघून, हम्म. ते जरी पाहिलं तरी आपल्याला काय लागणार लगेच ध्यानात येते. एवढ्या इथपर्यंत वर्षाचा पप्पांनीच आपल्याला ट्रेन केलेले. तर मी मला असं वाटतं की आता माझं वैयक्तिक मत असं आहे की जर एकसारखी क्वालिटी असली ना तर कस्टमर तुम्हाला कधीच सोडत नाही. नाही सर, आणि त्याच्यासाठी तरी बेस्ट तुमचा तर अनुभव खूप छान आहे, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मोजून बरोबर ॲक्युरेट रोजची रोज तेवढीच, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 20 किलो चिकन बनवायचं, मग ह्याला मसाले किती लागणार आहे, तेल किती लागणार आहे, अद्रक लसण पेस्ट किती लागणार आहे, जर तुम्ही हे मोजून जर त्याचा रस्सा बनवून ठेवला ना कंटिन्यू, तुमचं 2 लॉटमध्ये बनतो, एक सकाळचं एक संध्याकाळ, त्याची टेस्ट कधीच नाही बदलणार. आज तुम्ही आहेत म्हणून तो बनतोय व्यवस्थित. उद्या जर तुम्ही काय कारणास्तव बाहेर वगैरे गेले तर ते गणित दुसऱ्या माणसाला जुळणार. आता त्याच्यासाठी आता आज मी तुमच्यापाशी आलोय. बरोबर. हा. तर भातचा तसाच ट्रेन करून ठेवलाय. अच्छा. आज 18 वर्ष वय आहे त्याचं, पण माझ्यापेक्षा पुढचं. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची कारण काय वस्ताद परफेक्ट कुणालाच शिकवत नाही काहीच, हातचा त्याच्यापाशी असतोच. 100%. पण जे वडील वस्ताद असतील त्याला शिकवायची गरज नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही कारण हातचा ठेवणारच नाहीत ना पाठीमागं. नाही, 100% तुम्ही 100% देणारच. देणारच. त्यामुळं तुम्हाला असं तुमचे आहेत, तुम्ही ट्रेन तसं करून माझ्या पप्पांनी माझ्या दादांनी मला जेव्हा इतकं ट्रेन करून ठेवलं की कुठं जर अडकलं तर कसं बाहेर निघायचं आणि कशासाठी काय करायचे. हॉटेलमध्ये जर एनी टाइम जर 4 जण बी बाहेर गेले निघून तर किती फास्टमध्ये प्लेट धुवून आणायचे, तर वेटर की करायची, किंवा किती फास्टमध्ये तंदूर आणि भाजी बनवायची, हे सगळं शिकून ठेवले. आता तुमचा स्टाफ किती लोकांचा आहे हॉटेलमध्ये? माझं सध्या आता 17 आहे. 17 लोक. 17 लोकांमध्ये तुम्ही प्रत्येकाला कसं कसं काम मोजून दिलं? कारण मॅनेजमेंट करणं खूप अवघड आहे. ऑलरेडी मी वैतागलोय. वेटरमध्ये 4 आहेत, साफसफाईवर 2 आहेत आणि मिस्त्री 3 आहेत. 3, 4 आणि 2 6 आणि 3 9 लोक. 9 लोक आणि बाकी लेडीज 4 आहेत. म्हणजे 16-17 लोकांचा तुमचा स्टाफ आहे. आणि मग साफसफाई किती किराणा टाइम करता तुम्ही हॉटेलची? 2 टाइम. सकाळी 12 पर्यंत पूर्ण क्लिअरिंग करून घ्यायचं आणि संध्याकाळी 6ला आपली भट्टी पेटत असती. बरं. त्या टायमिंगला बी आपल्याला कस्टमर घेता येत नाही. साफसफाई होते. तर मग ते जी 1-1.5 घंट्यात भट्टीला ताव येणं हे ते चालू असतं, तोपर्यंत सगळी साफसफाई होती. साफसफाईसाठी 2 लोक आहेत का स्पेशल? साफसफाईचे 2 लोक स्पेशल आहेत, ते बी दिवसभरासाठी. आणि सकाळच्या जे टायमिंग आहे 12च्या आतला त्याच्यामध्ये, आणि संध्याकाळी 6 ते 7च्या मधला टायमिंग आहे, ह्याच्यामध्ये ते टोटल त्याच कामात असते. 17 पूर्ण साफ करून घ्यायचं अर्जंटमध्ये. मग आधी असा एखादा कधी एक्सपिरियन्स येतो का की एखादा कस्टमर आहे त्याला तुम्ही बरोबर सगळ्या गोष्टी दिल्यात, देऊन बी तुम्हाला तो म्हणतो की साहेब आम्हाला हे भेटलं नाही ते भेटलं नाही, मग त्याच्याशी कशी डील करता तुम्ही? मग आता समजा त्यांनी जर जागेवर टेबलला सांगितलं तर आपण तिथं लगेच ते पूर्तता करू शकतो. बरोबर. आणि इकडं आल्यानंतर मग त्यांना नेक्स्ट टाइम आम्ही वैयक्तिक लक्ष देईन तुमच्यावर. तुम्ही आल्या पहिलं तुम्ही तिथं चेअरला बसायच्या आधी मी उभा राहील खरं. आणि तुमची ती पूर्तता करीन जे काय करणार. 100%. कधी एखाद्या कस्टमर सोबत हुज्जत बाचाबाची भांडण झालंय? आजपर्यंत कधीच नाही. कधी पिणारे कस्टमर सोबत वादेवाद? कधीच नाही. पिणारे लोक येतात का तुमच्या हॉटेल? आपल्याकडे ड्रिंकला अलाउडच नाही, घेता येत नाही, विकित नाहीत. नाही म्हणजे जेवण पिऊन एखादा बाहेरून आला, जेवायला बसला आणि आतमध्ये त्याचं चाललाय गोंधळ, असा कधी किस्सा घडलाय? नाही, कारण मी जर असं वाटलं आपल्याला की घेतलेलं आहे आणि तर मग त्यांना आधीच सांगणं की सर माझं हॉटेल फॅमिली, माझ्याकडे कस्टमर फॅमिली जास्त आहेत. बरोबर. तुम्ही जेवण व्यवस्थित करा, तुम्हाला काही कमी पडलं मला आवाज द्या, मी वैयक्तिक येईल. बरोबर. फक्त तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं करू नका. नाही तर मग तुम्ही नाहीतर मग तुम्हाला मांजरसुंब्यामध्ये 110 हॉटेल आहेत, कुठे कसं होतं माहिती आहे का, मी पण एक्सपिरियन्स घेतो. काही लोक आपल्याला अंदाज लागतो की हे जास्त झालेले, बसू द्यायचा का नाही बसू द्यायचा हे मालकाला माहिती असते. मग ते अंदाज लावून आपण जर ती गोष्ट टाळली तर खरंच बाकीच्या लोकांवर त्याचा वाईट इम्पॅक्ट पडत नाही. कारण तुम्ही फॅमिली म्हणताय, फॅमिलीला तर प्रायव्हेटच सेक्शन असलं पाहिजे. आणि अशा लोकांमुळं बाकीचे लोक लय डिस्टर्ब होते आणि हॉटेलचं नाव खराब म्हणजे एकदम फास्ट नाव खराब होते. कारण आता सोशल मीडिया आहे. खूप एक जरी कोणी व्हिडिओ टाकला, चांगल्या गोष्टीचा व्हिडिओ कधी व्हायरल होत नाही, पण एखादी वाईट गोष्ट टाकली की 0 मिनिटात एक बी चूक झाली की ती फास्ट व्हायरल होणार. बरोबर. आणि आपण एखाद्याला किती खुश करू द्या, ते स्लो चालणार, तेव्हा एवढं व्हायरल होणार नाही. खरंय. आणि एखादी चूक जर झाली की माफच नाही म्हणल्यासारखं बघायचंच काम नाही. त्यात आता तुकाराम मुंडे साहेबांनी सगळे नियम कडक केले. त्याचं नियमांचं पालन होतं का आपल्या हॉटेलला? हो, मी आता त्यांनी जे सांगितलं ते बऱ्याचशा गोष्टी केल्यात पालनमध्ये. त्यांनी सांगितलेलं मोफत पाण्याचे मी जार लावून टाकले. अच्छा. सर्वांचं ब्लड चेक करून घेतलं. अच्छा.
स्वच्छतेसाठी जे एक टाइम आपण सकाळी करीत होतो ते आता 2 टाइम सोडले. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही ज्या बऱ्यापैकी- गोष्टी सांगितल्या ते हो करताय. किंवा कच्चा माल आपल्याला आणायचा झाला, पनीर तर नाही, समजा आपलं नॉनव्हेज हॉटेल आहे, पनीर पहिलंच कमी चालत होतं आणि कुठलं जो कच्चा माल आणि त्याचं पहिलं पक्क बिल घ्यायचं पक्क बिल ठेवायचं की कधी आणलंय, जेणेकरून कधी आणलं हे तरी समोरच्याला समजा आपल्याला दाखवतो यावं. डेट वाईज की बाबा ह्या तारखेला त्या मी तारखेला आणलं मी आणलं होतं, होतं. उद्या नको काय बिल नसलं तर मग प्रॉब्लेम होईल किंवा problem. कधी आणलंय कधी आम्हाला. आणलं होतं काय. मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी नाही का भेसळयुक्त आलेल्या आहेत. हो आता त्याच्यामध्ये तुम्ही ओळखता कसे बरं? चिकन झालं तुमचं, पनीर झालं, बाकीच्या भाजीपाला ह्या त्या गोष्टी आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी, आता बऱ्याच न्यूज येतात सध्या, आपण न्यूज पाहतोय की इथं पनीरचं भेसळयुक्त भेटलं, इथं चिकन कधीचं पण वापरलं किंवा याच्यामध्ये ते मिक्स केलं, हे असं तुम्ही ओळखता कशी? म्हणजे आता हे चिकनचे जे आहे ते चिकनचं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी रोजचे रोज आणि जसं लागेल एनी टाइम, समजा घंट्याला जरी लागलं तरी तो माणूस लगेच आणून देणार, कारण त्याने आपल्यासाठी स्पेशल माणूस ठेवला आहे चिकनसाठी बरोबर. दुकानवर. तर चिकनचा प्रश्नच नाही. झालं व्हेजमध्ये पनीरमध्ये तुम्हाला सांगतो, मलाई पनीर जे ओरिजिनल पनीर आहे दुधाचं, तर ते फुटलेलं नसतंय. बरं, फुटलेलं नसतं म्हणजे काय नाही? आता पनीर जी राहते, आता मध्ये पनीरला, आता माझं नॉनव्हेजचं हॉटेल आहे, पण बरेचसे कस्टमर आता ट्रॅव्हल्स थांबते म्हणल्यावर माझ्याकडे असे बरेचसे व्हेज नॉनव्हेज वाले पण आहेत. कस्टमर असतात आणि जे आता इथं ट्रॅव्हल्स थांबतात म्हणल्यानंतर मार्केटिंगसाठी आलेले बरेच लोक असतात की आमची ही वस्तू घ्या, तुम्ही ती घ्या. तर बऱ्याच वेळेस असं व्हायचं किंवा पनीर आम्ही घेऊन येतो दुधाचंच आहे, असंच आहे, नाही चालणार. मला पक्क बिल द्या पहिल्यापासून सांगितलेलं आहे, कारण माझं ट्रॅव्हलचं हॉटेल आहे. बरोबर. आणि कसं आहे, एक जरी चूक झाली अन्नामध्ये तरी आता आपलं जे पहिलं शरीर होतं ते आज आपलं नाही. बरोबर. लगेच लक्षात येतं माणसाच्या, काहीतरी रात्री खाल्लं होतं, गोंधळ होता. आणि पहिले जे होते, समजा आमचे वडील हे किती खाऊ द्या, कसं खाऊ द्या, तंदुरुस्त होते. आता तसं नाही राहिलेलं शरीर. थोडंफार जरी काय खाल्लं की लगेच पोट सांगतं की चुकीचं कुठं जेवलो, खाल्लंय, काय झालं, काय म्हणजे लगेच. बरोबर. आता हॉटेल लाईन मध्ये कलर वापरायला बंदी केली, अजिनोमोटो, ह्या सगळ्या गोष्टी बॅन आहेत. तर तुमच्या हॉटेलमध्ये त्या वापरल्या जातात? नाही. आता अजिनोमोटो झालं, टेस्टिंगचं प्रकार हे म्हणजे पहिलंच नाही आपल्यापाशी. राहिला कलरचा विषय, तर कलर पण नाही. आता मला कलर बंद झाल्यानंतर बरेच कस्टमर म्हणले ना, शेट असं कसं दिसायला लागलं, चिकन 65 आपल्या थाळीमध्ये आहे, मच्छी फ्राय आपल्या थाळीमध्ये आहे. त्यांना प्रश्न सांगितलं की आता कलर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे कलर डाऊन दिसतोय. बरोबर. मला टेस्ट सांगा, तुम्हाला कशी लागते टेस्ट हे सांगा. दिसण्याकडनं क्वालिटीकडे बघा. बरोबर. मग आता ते कस्टमरला बी ते आता ते जे पहिलं दिसत होतं आता दिसण्यावर खात होते, आता क्वालिटीवर खा म्हणून. बरोबर. तोंडात तुम्हाला अन्न गिळल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं की बाबा क्वालिटी. आणि जेवढ्या हानिकारक वस्तू आहेत हे दिसण्यावरच आहेत. खरंय. दिसणार जर लय चांगलं दिसतंय म्हणल्यावर असं समजून जायचं की इथं काहीतरी गोंधळ आहे. कारण पूर्णपणे नॅचरल जी गोष्ट बनवली जाते तिला तुमचं रूप छान नसतं, पण क्वालिटी छान असते त्या गोष्टीला. ते एक मन आहे, ती चिखलात कमळ छान दिसत. त्यामुळे प्रत्येक चांगली दिसणारी गोष्ट ती फक्त दिसायलाच चांगली असते. ती आतून कशी तुम्हाला खाल्ल्याच्या नंतर ती बी तुमचं टेस्टिंग ते जे प्रकार ते बी लगेच जाणवत नाही, सकाळी समजतं काय. बरोबर. तुम्ही सकाळी बसल्यावर तुमच्या लक्षात येतं की तो गडबड आहे. बरोबर. आता तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये बऱ्याच दिवसापासून, कधी एखादा वाईट प्रसंग घडलाय का हॉटेलला तुमच्या, की तुम्हाला असं वाटलं की बाबा खूपच वाईट होतं, आता हे नकोच हॉटेल धंदा, लय वैताग आलाय? नाही, असं कधी झालं नाही. एखादा आनंदाचा क्षण बाबा तुम्ही करताय ह्याचा तुम्हाला अभिमान वाटला की आपण हॉटेल? हा क्षण भरपूर वेळेस आला की मी जर बाहेर कुठे गेलो तर गाडीवर स्टिकर आहे, तुम्ही पाहिला रवींद्र हॉटेल म्हणून, तर बऱ्याच जागा आता हात फिरतात की मी जे माझा बिझनेस स्टार्ट केला, व्यवसाय सुरुवात केली, ही ओळख निर्माण झाली. ह्याचा आनंद मला भरपूर वाटतो. कारण आपण एखादी गोष्ट करतोय आणि त्या गोष्टीवरून आपल्याला लोक ओळखायला लागतात, अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. प्रत्येक जागेवर जाताना 4 जंत्रीमध्ये रवींद्रवाल्याची गाडी चालली, म्हणजे बऱ्याच रील्स व्हायरल होतात, लोक लक्षात ठेवतात. बरोबर. आपल्या हॉटेलला कोणी फूड ब्लॉगर्स वगैरे येतात का मार्केटिंग आता होण्यासाठी तुमच्या हॉटेलची, किंवा तुम्ही कोणाला बोलवलं? माझे आलते मित्र होते आपले बीडचेच, शेबू खान म्हणून. बरं. त्यांनी एक आपली सरपंच थाळीची केली होती. फायदा झाला का त्या गोष्टीचा? भरपूर फायदा झाला. फूड ब्लॉगर्स मुळे होतो का फायदा? भरपूर फायदा होतो. म्हणजे केलं पाहिजे का प्रत्येक व्यवसाय? केलंच पाहिजे, स्वतः पण आणि दुसरे पण. कारण काय, आज मी आहे, मला जर 10 लोक ओळखीत असतील तर त्यांना 20 ओळखणारे असतील. बरोबर. कारण ते त्यांचं प्लस होऊन जाते, ते खरंय, मायनस तर होणार नाही. 20च्या जागा 5 तरी आपल्याला येणार त्यातले. 100% त्याचा फायदा होऊन जातो 100%. आणि कधी आपल्या हॉटेलला कोणी सेलिब्रिटी वगैरे आलेत का जेवणासाठी?
कोण कोण आले? माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे रवी भैया काय जलपुरी जलपरीवाले किती वेळा आले तुमच्या हॉटेलला? 1-2 वेळेस आले माझ्यापाशी जेवले का? आणि एक रिंगला कॉल उचलणारे ते. आणि आज जे मी काय आहे आणि जी माझी ओळख आहे समजा बाहेर ती रवी भैया काळे जलपुरी. त्यांनीच तुम्हाला शिकवलं? त्यांनी सांगितलं की मीडियाचं वगैरे हा, महत्त्व. त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया धरायचा. मी म्हणायचो दादा मला हसतील, हसू दे. बरोबर. लाज वाटत हा, होती? तुम्ही हसले तरी व्हायरल आहे हम्म. आणि मागं कुजबुज केली तरी व्हायरल आहे. तुम्ही सोडू नका आणि जिथं अडचण आहे तिथं वागा मी आहे म्हणले. तुम्ही म्हणल्याप्रमाणे केलं म्हणायचं. केलं. मग ते माझ्यासाठी सर्वात मोठे सेलिब्रिटी म्हणजे त्यांनी तुम्हाला बऱ्यापैकी सोशल मीडियाच्या मार्गी लावलं मार्गी लावलं. आणि आज त्याचा तुम्हाला खरोखर फायदा होतो. खरोखर फायदा झाला. बघू शकता मित्रांनो, काय असतं एखादी गोष्ट जर आपल्याला येत असेल तर आपण ती नक्कीच आपल्या व्यवसायामधल्या कुणाला कोणीतरी शिकवलीच शिकवली पाहिजे. पाहिजे. त्यामुळे आपल्यामुळं जर कोणाचं चांगलं होत असेल तर खूपच आनंदी गोष्ट आहे. जसं की रवी दादांनी त्यांना शिकवलं. मी बी बऱ्याच वेळा त्यांना भेटलोय आणि ते प्रत्येकालाच सांगत असतात. मला पण बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं. आणि मी पण माझ्या ज्यावेळेस सुरुवातीला फूड ब्लॉगिंग करायचं त्यावेळेस तरी ते एवढे नव्हते नाही का फेमस. हो, त्यावेळेस बी त्यांनी मला सांगितलं होतं की भैया तुम्ही सोशल मीडियाला धरून चाला, तुम्ही काही बी करू द्या तुमचा व्यवसाय, तुम्ही 100% त्यात सक्सेसफुल होणार. ते प्रत्येकाला चांगले सजेशन देतात. आज इतके फेमस मध्ये येते महाराष्ट्रात देशात प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे. लहान मुलं असू द्या, मोठे असू द्या, वयस्कर असू द्या. पण एक बी असं म्हणणार नाही की आम्ही कॉल केला आणि रवी भैयानी घेतला नाही. म्हणजे असा गर्व कधीच नाही. त्या व्यक्तीचा एवढा अनुभव अभिमान आहे मला. बरोबर, खरंच आहे. काही लोक असतात जे स्वतःही मोठे होतात आणि सोबत येणाऱ्याला घेऊन चालतात. कधी कोणाला आडी अडचण आली तर 100% ते मदतीला येतातच. मी पण पाहिलेलं आहे त्यांचं. तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यांनी सपोर्ट केला आणि ते सेलिब्रिटी म्हणता येईल तुमच्या हॉटेलला. माझ्यासाठी तेच आहे. आता काही तरुण हॉटेल व्यवसायामध्ये यायचा प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? व्यवसाय हा चांगलीच गोष्ट आहे, बेटर आहे, पण आधी अनुभव घ्या. कुठला आणि कसा आणि कुठला अनुभव घेतला? आता माझंच तुम्हाला सांगितलं मी की ज्यावेळेस आता माझ्या वडिलांनी मला सर्व शिकवलेलं आहे. ज्यावेळेस माझा वेटरच निघून गेला तर माझी तयारी तिथं करण्याची, कारण मला तेवढं ते शिकवलेलं आहे. असा आधी अनुभव घ्या की जेणेकरून तुमचा मिस्त्रीच गेलाय आणि आज हॉटेल बंद आहे, काय करणार टाकून सांगा एवढा खर्च करून. तुम्हाला जमलं पाहिजे. जमलं पाहिजे. मेन काम काय शिकलं पाहिजे हॉटेल मालकाने? मेन काम तर त्यांनी आचारी म्हणूनच आधी वस्ताद म्हणूनच परफेक्ट व्हायला पाहिजे मध्ये. बरोबर. तुम्ही आचार्य झाले म्हणजे तुम्ही सगळंच काम सर्व, कारण की तुम्ही आचारी झाले म्हणजे तुम्ही मध्ये प्लेट धुवायला सुद्धा लाजणार नाही, टेबलला कपडा मारायला लागणार नाही. बरोबर. तुमचं मेन ते. किंवा तुम्ही आता वेटर परफेक्ट झाला, तुम्ही 4 दिवस गेला, चहा पाणी करतात, जेवण करतात, तिथं बघतात किंवा सोपं आहे हे, पण तेवढं बी सोपं नाही. बरोबर. करणाऱ्यालाच कळतं की काय असतं काय नाही. नुसतं बघून नुसतं बघणाऱ्याला वाटतं की काय आपण बी करू शकतो, पण त्यात लय मेहनत आहे. मेहनत आहे. मला पण माहिती आहे, माझं पण हॉटेल आहे. तर आता बऱ्याच लोकांनी आपल्या बिझनेसला वाढवायच्या उद्देशाने आता तुमच्या पण बऱ्याचशा रील्स व्हायरल होतात. कधी तुम्हाला कुणी म्हणलं का मला तुमची फ्रँचायझी द्या किंवा शाखा द्या, अशी मागणी? मला इंस्टावर मेसेज आहेत आजबीन, असे फोन बी भरपूर आलेले आहेत. नांदेडचं झालं, संभाजीनगर झालं आपलं, आता असे भरपूर आलेत. पण मी म्हणलं बाबा तुम्ही आधी त्यात परफेक्ट पाहिजेत, तुम्ही शिकले पाहिजे आधी. उगाच शाखा द्यायची मी आणि तुमच्याकडून 2 रुपये घ्यायचे आणि 1 महिना 2 महिने तुम्ही थांबायचं आणि ती बंद करून टाकायची. बरोबर. मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही शाखा देणार आहेत का नाही भविष्यात? माझे शाखाचं तुम्हाला सांगतो, शाखा देणार, पण अशा व्यक्तींना देणार की जो परफेक्ट, जो शांत समय आहे, कस्टमरने बोलल्यानंतर ऐकून घ्यायची त्याची क्षमता आहे. बरोबर. मिस्त्री निघून गेल्यानंतर तो तिथं उभा राहू शकतो. तशात लोक, अशा लोकांना शाखा. बरोबर. आणि सुरुवात तुमच्या इथूनच आहे, खेडशिवापूरवरून. अच्छा, तिथं द्यायची चालली का शाखा? तिथली शाखा होणार लोक. आता तुमचं हॉटेल तुम्ही चालवता, तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या कुटुंबातले किती लोक काम करतात? आता माझ्या हॉटेलमध्ये मेन माझा भातचाच आहे हॉटेलवर. अच्छा. बाकी मग सर्व कामगार आहेत. पण सगळ्यात मोलाचा सल्ला आणि मोलाची माहिती आणि मोलाचं जे मूल्यवान वस्तू आहे ती माझी आई आहे. अच्छा. जे माझ्या वडिलांनी पूर्वी मसाले ठेवलेले होते, जे आई बनवून देत होती, ती आईने बनवल्यानंतर मी ती टेस्ट जी 83ची नॅचरल तीच आज देतोय. आणि ह्याच्यामध्ये आईचा भरपूर मला सपोर्ट आहे. कुटुंबामुळेच बऱ्यापैकी तुमचं हॉटेल व्यवस्थित आहे जागे. कारण जे घरचे तुम्ही मसाले वापरताय त्यामुळे तुमचं टेस्ट सेमच राहते. सेम राहणार. बाहेरचा तुम्ही मसाला वापरतच नाही. बरोबर. तुमच्या आईचा खूप मोठा वाटा आहे आणि आज तुम्ही तुमचा सेम बॅकअप म्हणून तुमच्या भाच्याला तयार केलं. आज जरी तुम्ही इथं असले तरी तिथं फरक पडणार नाही. तो परफेक्ट करून ठेवला. परफेक्ट सगळ्या जो रुटीन आहे तो फॉलो होणारच आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, जे आपला पॉडकास्ट बघत आहेत प्रेक्षक, ज्यांना हॉटेल व्यवसायामध्ये यायचे, त्यांना एक काय तुम्ही छान सल्ला द्याल? एक नोकरी करण्यापेक्षा, नोकरीपेक्षा आता
तुम्हाला तर अनुभव जास्त आहेत, तुम्ही शेतीमध्ये आहेत पुण्याला, बरोबर. पण याच्यापेक्षा व्यवसाय करा. व्यवसाय हे जे आपलं आहे स्वप्न पूर्ण करणार आहे, बरोबर. आणि नोकरी ही फक्त गरजा भागवणारी आहे. बरोबर, एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही. मित्रांनो, जसं की सरांनी सांगितलं, ज्याला स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांनी स्वतःचा व्यवसायच केला पाहिजे, आणि ज्याला फक्त गरजा पूर्ण करायच्या त्यांनी नोकरी केली पाहिजे. तर तुम्हीच ठरवा आता भविष्यात तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचेत का दुसऱ्याच्या फक्त गरजा पूर्ण करायच्यात, या दोन्हीपैकी तुम्ही ठरवा. तर सर, आपल्या पॉडकास्टला आलात, खूप छान वाटलं. मित्रांनो, तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर, तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद.